इचिदं पतितं तुय्यं क्षिप्पमेव समेज्यतु सभ्ये पुरन्तु चित्तसङ्कप्पा छन्दोपन्नो रसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्व सम्पत्ति च ततो निब्बाण सम्पत्ति इमिनाते समेज्यतु। साधु 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 बुद्धं पंचांग प्रणाम करा। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। अशा प्रकारे आपण महादेव शिरसाट यांचे राज्यघरी हा मूर्ती प्रतिष्ठापनेचा प्रतिष्ठापना करून या ठिकाणी आपण जो विधी घेतला तो विधी संपूर्ण झालेला आहे। आणि अजून याच्या व्यतिरिक्त सांगायचं म्हणजे दोन शब्द बोलायचं असं की ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये आपल्या ग्रहामध्ये तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना केल्या, नुसतं प्रतिष्ठापना करून चालणार नाही, तर आपल्याला दररोज या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सुखप्राप्ती करून घ्यायची असेल, आपलं मन शुद्ध करायचं असेल, आपले मुलं आपल्याला घडवायचे असतील, आपल्या मनाचं खऱ्या अर्थानं परिवर्तन करायचं असेल तर दररोज आपण या ठिकाणी भगवंताला, तथागत बुद्धाला आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दररोज त्रिशरण पंचशील घेऊन त्या ठिकाणी वंदन करायचं असते। आणि तसंच आपल्या मुलांनाही सोबत दोघं आणि आपलं संपूर्ण कुटुंब असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त 10 मिनिटं बसून त्रिशरण पंचशील घेऊन पुस्तकं नसतील तर पुस्तकं सुद्धा आणायचे आणि तशा प्रकारचं आपण त्याचं वाचन पठण आणि मनन करायचं। आणि म्हणून तेव्हाच आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं बुद्ध म्हणतात, बाबासाहेब म्हणतात, बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की सर्व संपत्ती म्हणजे सर्व काही सुख नाही। ऐका, सुख सगळी संपत्ती आहे म्हणून सुख आहे का? पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, माळी आहे, साडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तुमचं मन समाधान नसेल, तुमच्या मनात तुम्हाला सुख खऱ्या अर्थानं सुख मिळत नसेल तर त्या पैशाला, त्या घराला, त्या दाराला, त्या गाडीला काही किंमत आहे का? हो नाही, किंमत नाही। म्हणून मानव जीवनामध्ये आल्यावर बुद्धानं 4 आर्य सत्य आपल्या माणसाच्या कल्याणासाठी दिलेले आहेत। 4 आर्य सत्य माहित आहेत का? पहिला आर्य सत्य काय आहे? बुद्ध म्हणतात, बुद्धानं शोध लावला, बुद्ध काही महाराज नाही, बुवाबाजी नाही, कर्मकांड करणारे नाहीत, दैवी चमत्कारावर विश्वास ठेवणारे नाहीत, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे नाहीत, कर्मकांडावर विश्वास ठेवणारे नाहीत। की आपण म्हणतो, जातो एखाद्या ठिकाणी महाराज आला आणि तो महाराज आला, तो म्हणतो तुम्ही माझ्या पाया पडा, माझी पूजा करा, मी तुम्हाला आशीर्वाद देतो, तुम्हाला सगळं काही मिळेल। मिळेल का? नाही मिळणार। जे काही करायचं आहे आपल्याला आपल्या तन्मनानं करायचं आहे, काही वाचिक आणि मानसिक या तिन्ही गोष्टींना आपल्याला ते साध्य करून घ्यायचं आहे, तसं मिळणार नाही। आणि म्हणूनच या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या मनाचं परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला कर्मकांडातून मुक्त व्हावं लागेल, दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणार नाही यातून आपल्याला मुक्त व्हावं लागेल, अंधश्रद्धेतून मुक्त व्हावं लागेल। आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धेच्या बळी लोक पडतात आणि ज्या काही त्या ठिकाणी काही गोष्टी होतात अंधश्रद्धेपायी, धनाच्या लालसेपोटी त्या ठिकाणी काही मुली असतील, काही मुलं असतील, त्यांचे त्या ठिकाणी प्राण सुद्धा गेलेले आहेत। आणि म्हणून आपण या अंधश्रद्धेतून जिथपर्यंत मुक्त होणार नाही, उपास तापास हे आपण करायचे नसतात। खऱ्या अर्थानं आपल्याला महिन्याचे 4 उपवास बुद्धानं दिलेले आहेत, तथागतानं, एक पौर्णिमा, एक अष्टमी, 2 अष्टम्या आणि एक अमावस्या, असे 4 उपवास आपल्याला धारण करायचे असतात। आणि त्या उपवासाच्या दिवशी आपल्याला त्या 8 अष्टशिलाचं पालन सुद्धा करायचं असते, नाही तर मग नमो तत्सं जसं होईल तसं खोटं बोलणं सुरू। पंचशील काय म्हणते हो? पंचशील पहिलं शील बुद्धाचं, पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि, मी कोणत्याही प्राणी मात्राची हिंसा करणार नाही। मग आपला धंदा आहे का प्राणी मात्राची हिंसा करायचा नाही? पण प्राणी मात्राची हिंसा नुसतं त्या हिंसाच नाही तर आपण जर खोटं बोललं तरी एका प्रकारची हिंसा होऊ शकते। जर आपल्याला कोणाला टोचून बोललो, त्याचं मन दुखलं, तेही एका प्रकारची हिंसा होऊ शकते। म्हणून अशी हिंसा करणं
करायची नाही आणि खऱ्या अर्थाने त्या पहिल्या शिलाचं आपल्याला पालन करायचं आहे. दुसरं शील काय आहे? दुसरं शील अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदम समादियामी. मग ही पाली भाषेत लपून ठेवणार नाही. अदिन्न न दिलेली दुसऱ्याची वस्तू मी चोरून हिरावून किंवा बळजबरीने घेणार नाही. जर एखाद्याची वस्तू आहे, मोबाईल आहे, घडी, काही कोणती वस्तू आहे, सोन्याची अंगठी असेल, मणी असेल, काही असेल, गळ्याचं मंगळसूत्र असेल, ह्या जर आपल्याला सापडल्या तर आपण ज्याची असली त्याला ते परत करावी. तेव्हाच आपलं दुसरं शील त्या ठिकाणी परिपक्व होईल आणि तुमच्या मनाची त्या ठिकाणी हे परिवर्तन होणार आहे आणि तुमचं मन सुखमय होणार आहे. तिसरं शील काय? कामेश मिथ्याचारा वेरमणी सिक्खापदम समादियामी. मी कामवासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. माझी पत्नी असेल तर मी माझ्या पत्नीसोबत एकनिष्ठ राहील. ही खरी माझ्या जीवनाची महान प्रतिज्ञा आहे असं बुद्ध म्हणतात, बाबासाहेब म्हणतात. जर समजा माझी पत्नी सोडून जर माझ्यापेक्षा मोठी असेल तर ती माझ्या मोठ्या बहिणी समान आहे. तिच्यापेक्षा मोठी असेल